नमस्कार. आज आपण सब डिवायडेड बार ग्राफ याला विभाजित स्तंभ आलेख असं म्हणतात मराठीमध्ये. आपण विभाजित स्तंभ आलेख पाहणार आहोत. याच्यामध्ये विभाजित जर पहिली व्हॅरायटी पाहिजे. विभाजित स्तंभ आलेख म्हणजे काय? नावच आहे बघा, विभाजित. सब डिवायडेड म्हणजे तुकडे तुकडे करणे, विभाजन करणे. थोडक्यात त्याला आपण विभाजन करणे म्हणतो. आता आपण सिंपल बार ग्राफ साधा स्तंभ आलेख आपण शिकलेलो आहोत. साधा स्तंभ सर्वांना येतोय असं गृहीत धरतो मी की सगळ्यांना साधा स्तंभ आलेख येत आहे. आता as in a joint bar graph we can compare the information in a data by a subdivided bar diagram also. Here information of two or more constituents is shown by part of single bar. We will see the step for the following subdivided bar graph. आता बघा इथे एक त्यांनी बार ग्राफचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्या बार ग्राफ तोच बार ग्राफ आपण काढणार आहोत. आता बार ग्राफ काढण्यासाठी हे बघा मराठीत सांग थांबा जरा. हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस. इथपर्यंत सांगायला येते. हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर का? आता इथे एक्झाम्पल काय बघा. मेल लेबर्स, फिमेल लेबर्स. हा तुम्हाला हे दिलेलं आहे बघा. आता गावांची नावं इथं याच्यामध्ये इठलापूर आहे बघा. इठलापूर, धानोडी, कर्माबाद. आता थोडस मोठं घेतो मी, मोठं लिहितो. मराठी इंग्लिश दोन्ही लिहितो ना. मेल लेबरर्स, फिमेल लेबरर्स. गावाचं नाव इथलापूर, धानोडी, कर्माबाद. इठलापूर, धानोडी. मराठीमध्ये धनोडी येते. धनोडी, कर्माबाद. ओके. इथं पुरुष मजूर, आणि स्त्री मजूर. स्त्रीला परत दुसऱ्या बघायचं. हा 4 त्याच्यामध्ये हा 180 दिले, हे 120 दिले, हे 80 दिले, हे 40 दिले, हे 100 दिले, हे 60 दिले. ओके. आता तुम्हाला करायचंय सब डिवायडेड बार ग्राफ, दॅट मीन्स विभाजित स्तंभ आलेख. मग त्यासाठी आपल्याला टोटल गरजेचं आहे म्हणजे एकूण. हा आणखी एक कंपल्सरी लक्षात ठेवायचं. आणखी एक जो रो आहे, सॉरी कॉलम आहे, म्हणजे एक रकाना वाढवायचा आहे आपण. त्याला म्हणायचं टोटल, एकूण. सेमीवाल्याने टोटल म्हणायचं, मराठीवाल्याने एकूण. याची बेरीज करायची. या दोघांची बेरीज 300, या दोघांची बेरीज 120 आणि या दोघांची बेरीज 160.
160. बरोबर आहे. आता स्केल कसं घ्यायचं मी मागच सांगितलं होतं तुम्हाला. स्केल म्हणजे प्रमाण. प्रमाण कसं घ्यायचं, आता हे दाखवायचं वाय अक्षावर या संख्या, आणि हे जे काय असेल गावं ही आली पाहिजे एक्स अक्षावर. एक्स अक्षावर घेताना आपल्याला सुटसुटीत स्तंभ काढायचे. बरोबर आहे. मग सुटसुटीत स्तंभ काढायचे म्हणून आपण काय करूया, नीट लक्ष द्या. आपण जोड स्तंभाले काढताना 2 मग तिसरं 6वं असं करायचं ना. तर या ठिकाणी आपण काय करूया, समजा 2 नंबरला आपण हे इथलापूर इंग्लिश मध्ये काय असतात ते इंग्लिश वाले लिहा 2 नंबरला. 4 नंबरला धनोडी 6 नंबरला कर्माबाद. म्हणजे हे जे त्याने जे दिलंय म्हणजे गाव टाऊन, इथं म्हणायचं गाव. ओके. 2 4 6 असं एका डेकनी आपण दिली नाव टाकून एक अक्षराचं काम झालं. पण आता स्केल घ्यायचं मला, ज्याला प्रमाण म्हणतो आपण. वाय अक्षावर प्रमाण घ्यायचं असतं. मग स्केल ऑन वाय ऍक्सिस म्हणजे वाय अक्षावरचं प्रमाण आता आपल्याला घ्यायचंय. इंग्लिश मध्ये स्केल ऑन वाय ऍक्सिस, वाय अक्षावरील प्रमाण. आता कितीचं घ्यायचं, मोठं 30 आहे बघा, 300. 10चं घेतो, 10 20 40. आपण 10चं स्केल कधी घेतो, 10चं कधी घेतो, 100च्या आसपास असेल तर, 50च्या आसपास असेल तर 5चं घेतो, 30च्या आसपास असेल तर 30च्या आत असेल तर 2चं घेतो, 15 पर्यंत असेल तर 1चं घेतो. बरोबर आहे का. 500च्या पुढे असेल तर 100चं घेतो, 500च्या जवळपास असेल तर 50चं घेतो. पण हे 300 म्हणजे खूप कमी आहे. मग तिथे 40चं स्केल घेऊया. तर 40चं स्केल त्यांनी घेतलं म्हणून मी 40चं घेतोय. वाटती 40 म्हणजे 4चा पाडा घ्या. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32. त्याला 1 1 0 लावा. 4चा पाडा दिला, 40चा पाडा लिहायचा म्हणून त्याला 1 1 0 लावला. इथं कळलं का इथपर्यंत. आता आपण हा रागाना बघायचा एकूणचा. कोणता बघायचा, एकूणचा. 300. आता 40 रेगा किती आता एकूण स्केल आहे 40चं, रेगा किती आहे 10च्या. 0 0 गेला किती आलं 4. एका रेघेची किंमत 4 आहे असं त्याचा अर्थ. 4 आहे 40 एका रेघेची किंमत. मग आता मला सांगा 300 कुठे आहे, 280 नंतर. 280 300 तून 280 गेले 20 राहिले. बरोबर आहे. इथून पुढे 20. मग त्याला स्केल कितीचं आहे, एका रेघेची किंमत 4 आहे. मग 4 किती 20, 4 25. म्हणजे याचा अर्थ 280 म्हणजे 5वं घर आहे. हे 5वं घर इथून सरळ पट्टीने बरं का, मी हाताने करतोय. पट्टी आहे ना आपल्याकडे. बघा पट्टीने मग बरोबर 300 घेतलं बघा. हा दुसरं 120. आता 120 आहे बघा. इथं जायचंय बघा. इथून बरोबर आहे बघा. त्याच्या पुढचे 160 आणि 160 पण आहे बघा. थोडस हे जे बार आहे हा थोडा बारीक दिसतोय बघा. हा बारीक दिसतोय, हा जवळ मोठा दिसतोय. मोठा म्हणजे जाडीला. तसं नाही होता का, सगळं सारखं दिसलं पाहिजे. आता माझा अंदाज आहे म्हणून तसं दिसतंय. या ठिकाणी मी एकूणचा जो रकाना आहे त्याच्यावरून 3 सिंपल बार काढले बघा. सिंपल बार पण आपला म्हणजे साधा स्तंभाले काढले बघा मी एकूणच्या आकड्यावरून. पण आपल्याला पाहिजे विभाजित स्तंभाले विभाजन करायचंय म्हणजे सब डिवायडेड बार काढायचंय. पुरुष आणि स्त्री आहे, मेल आणि फिमेल आहे. 2 चौकटी करायच्या.
एकाला म्हणायचं मेल, एकाला म्हणायचं फिमेल, पुरुष आणि स्त्री. बरोबर. आता पुरुषांचं बघा किती आहे. पुरुष किती आहे? 180. आता 180 पुढे बघा बरं, इथे 160 आहे. 160च्या पुढे 180 असेल. मग 180 तून 160 गेल्यावर किती राहिले? 40. एका रेखेची किंमत बरोबर ना. 180 तून 160 गेले 20 राहील. मग 160च्या पुढे 20 म्हणजे 4चा पाडा म्हणायचा. 4 कारण एका रेखेची किंमत 4 आहे. 4 25 म्हणजे 5वं घर बघा. इथून एक अशी रेख बघायची पट्टीने. हा खालचा भाग पुरुष, वरचा भाग ऑटोमॅटिक स्त्री झाले. 80 आहे का? आहे बघायचं 80 आणि 100 आहे का? नाही. 80 नंतर 100 किती? 20 म्हणजे परत 5वं घरच आहे. आपल्याला कळलं की आपण पुरुषांच्या संख्ये इतके बार टाकले तिथं, म्हणजे आडवे विभाजन केलं बघा. विभाजन म्हणजे आता मी प्रत्येक बारचे, प्रत्येक स्तंभाचे 2-2 भाग केले बघा. प्रत्येक स्तंभाचे 2-2 भाग झाले. पण आपल्याला हे कसं कळणार कोणते भाग कोणता आहे? म्हणून त्यासाठी डिझाईन करायचं. म्हणून हा भाग तुम्ही काय करू शकता? असा डार्क करा आणि मग हा सगळा खालचा भाग जो आहे हा असा डार्क करायचा. मग हे सांगेल डार्क भाग कोण आहे? मेल. आणि रिकामा भाग कोण आहे? फिमेल. म्हणजे डार्क भाग कोण आहे? पुरुष. आणि रिकामा भाग कोण आहे? स्त्री. ते इथं तुम्ही कोणताही डिझाईन काढा, तेच डिझाईन इथे दिसलं पाहिजे. आता हे मोकळे आहे, तुम्हाला वाटलं इथं काही आणखी डिझाईन करायचंय तर तिथे तुम्ही असं करू शकता. तेच इथं करा. कळतंय? तिथं जे चित्र काढाल तेच चित्र तुम्ही इथं काढायचे. याच्यावर कळलं पाहिजे आपल्याला स्त्री कोणते, पुरुष कोणते, म्हणजे मेल कोणते, फिमेल कोणते. अशा पद्धतीने आपण हा ग्राफ काढू शकतो. आता आपण आणखी एखादा ग्राफ काढून बघू म्हणजे आपल्याला समजेल. पहा बरं का. आता पान नंबर 72 वर या. 72 वर 2-3 गणित आहेत. त्यातलं आपण दुसरं गणित करून पाहू. आता स्टँडर्ड म्हणजे इयत्ता. फिफ्थ, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 7, 8. बॉईज, गर्ल्स, मुलं, मुले, मुली. आणखी एक रागा लगेच करून ठेवतो. एकूण ज्याला टोटल म्हणूया बघा. 34, 17, 26, 14, 21, 14, 25, 20 आणि बेरीज करा. 7 4 11, 51 झालं बघा. 20 30 हे 40 झालं बघा. 35 झालं आणि हे 45 झालं. क्लिअर कट तिथे कंसामध्ये स्केल दिलेले बघा. स्केल तुम्हाला जेव्हा त्यांनी प्रमाण दिलेलं असतं, प्रमाण किंवा स्केल त्यावेळेस तेच घ्यायचं असतं. त्यांनी म्हटलं 1 cm = 10. 1 सेंटीमीटरवर 10 विद्यार्थी. म्हणजे इथं बघा स्केल ऑन y ऍक्सिस, y अक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्टुडंट, 10 विद्यार्थी. आता हे दोन चौकटी काही हे मुले, मुली म्हणजे बॉईज, गर्ल्स. आता 10च सांगितलंय म्हटल्यावर किती सोपं काम झालं. म्हणजे 10चा पाडा द्यायचा. 10 20 30 40 50 60 संपलं. आता याकडे का इथं काय म्हणायचं? 5वी 6वी 7वी 8वी इथं म्हणायचं
इयत्ता म्हणजे स्टँडर्ड. आता इथं काय म्हणायचं, टोटल आहे ना एकूण, टोटल आता हे स्टुडंट आहे म्हटले म्हणजे इथं स्टुडंट म्हणा, विद्यार्थी, बरोबर, किंवा मुले मुली म्हणा. अशा पद्धतीने प्राथमिक माहिती आपण सगळी भरलेली आहे. आता आपल्याला 51चा करायचं बघा. 51 म्हणजे 50. 10चं स्केल खूप सोपं असतं. एका रेघेची किंमत एकच असते, कारण स्केल 10चं भागिले रेघा 10, 10 1 10. 51 म्हणजे 50 नंतर पहिलंच घर. त्यानंतर किती, 40. त्यानंतर किती, 35. हिम्मत इसन 35 आहे ना. नंतर 45. संपलं. म्हणजे मी हे टोटल जरा का नाही, एकूण जरा का ना पाहून मी साधा स्तंभाले सिंपल बाराग्राफ काढला बघा लगेच. आता याच्यामध्ये मला आता भाग पाडायचे, म्हणजे विभाजन करायचंय, डिवाइड करायचंय याला. आता 34 आहे बघा, 34. 30च्या पुढं चौथं घर असं करायचं. 26. 20च्या नंतर 6वं घर. 20च्या नंतर 1 आणि 25 बरोबर 20 आणि 5 25. संपले, भाग झाले. मग मी आता डार्क भाग जो आहे तो मुलं म्हणजे बॉईज म्हटले, रिकामा भाग मुली गर्ल्स म्हणले. हा जो भाग आहे तो काय करा, डार्क करा. संपलं. हेच जर तुम्ही 5चा स्केल घेतला असता, 5चं म्हटलं असतं 5 विद्यार्थी घ्या, तर काय करावं लागलं असतं, नीट पहा. 5 10 15 20 25 30 35 40 45 50 आणि 55. बघा बघा, बघा 51. आता 5चं स्केल आहे म्हणजे रेघा, स्केल 5चं रेघा 10 म्हणजे 1/2 म्हणजे एका रेघेची किंमत अर्धी आहे, म्हणजे 0.5 आहे. म्हणजे 2 रेघा म्हणजे 1 असं समजायचं त्याचा अर्थ. 51 म्हणजे 50 नंतर 1 दाखवायचं म्हणजे 2 रेघा. हा पहिला होईल. ओके. 40 आहे बघा इथे. 35 पण आहे बघा. आणि 45 ते पण आहे बघा. झाले का सिंपल. आता 34 पुढे 34. 30 आणि 4 34. 30 नंतर 4 दाखवायचं म्हणजे एका रेघेची किंमत 2 आहे, 2 रेघेची किंमत 1 म्हणजे दुप्पट करायचं 8 होय बघा. 26 25 आणि 1 म्हणजे 2 रेघा घ्याव्या लागतात. 21 20 नंतर 1 म्हणजे 2 रेघा घ्याव्या लागतात. आणि 20 आणि 5 25 आहे आणि ते डिझाईन करायची. संपलं. खरं तर इथं 5चं स्केल पाहिजे होतं म्हणून मी तुम्हाला 5चं स्केल करून दाखवलं. अशा पद्धतीने तुम्ही बार काढू शकता. सब डिवाइडेड बार, यालाच विभाजित स्तंभ असं म्हणतात. त्यानंतर आता आणखी एका उदाहरण घेऊ वाटलं असतं. बघा आणखी एक बार काढून दाखवतो. यामध्ये इन द फॉलोइंग टेबल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय इन द इयर 2016 and 17. 2016 आणि 17 साली झाडं लावली त्याचं माहिती दिलेली आहे. काही गावामध्ये शो द डाटा विथ द हेल्प ऑफ सब डिवाइडेड बाय. बघा इथे कर्जत, वडगाव, शिवापूर,
आणि खंडाळा इथं म्हणाले टाऊन म्हणजे गाव आणि इयर साल किंवा वर्ष. या ठिकाणी बघा हा थोडासा फास्ट घेतो बघा 2016 आणि 2017 150 200 250 300 200 250 100 150 लगेच इथं म्हणायचं टोटल एकूण हे 250 हे 450 हे 550 हे 200 300 हे 350. इथे तुम्ही 50चं स्केल घेतलं तरी चालतं म्हणजे 1 cm is equal to 50. 50चं घेतलं तरी चालेल. त्यांनी काय स्केल दिलेलं नाही. हे ट्रीज आहेत झाडं आहेत मग 1 cm is equal to 50 ट्रीज असं म्हटलं तरी चालेल. फॉलोइंग नंबर्स ऑफ ट्रीज बरोबर आहे ट्रीज किंवा 100चं जरी घेतलं तरी चालेल कारण 500च्या पुढे 100 200 300 400 500. मी आधी तुम्हाला 50 घेऊन दाखवतो 50 100 150 200 250 300 350 400 450 500 आणि 550 बरोबर. हा 500 बघा 350 म्हणजे पहिला स्तंभ जो आहे पहिला भाग जो आहे 350 इथे बघा त्याला जोडू आपण. नंतर 550 नंतर 450 आणि शेवटी 250. इथं काय द्यायचं लक्षात असेल गावांची नावं म्हणजे गाव त्याला टाउन म्हणतात. इथं गावांची नावं लिहा बरोबर आहे. नंबर ऑफ ट्रीज म्हणायचे 1 cm equal to 50 ट्रीज आणि ही चौकट जी आहे ना 2016 आणि 2017. आता बघा 2016 150 इथे 150 आहे बघा संपलं. नंतर 250 ते असं बघायचं फक्त 250 परत 200 100 खालच्या भाग डार्क करा संपलं. हे स्केल जर तुम्ही 100चं घेतलं असतं तर आणखी सोपं झालं असतं. बघा 100 200 300 400 500 आणि 600. बघा बरं पहिला स्तंभ किती झाला असता 350 टोटल 300 400च्या मध्ये बरोबर 5वा घर. नंतर 550 बघा 500 600च्या मध्ये 450 400 500च्या मध्ये आणि 250 200 300च्या मध्ये 5वा घर. आता 2016 150 150 200 याच्यामध्ये बरोबर येईल बघा. परत 250 150 झालं 250 200 300च्या मध्ये 200 आणि 100 असं बघ डार्क करा संपल्या. अशा पद्धतीने तुम्हाला आता सब डिवाइड बार ग्राफ म्हणजे ज्याला आपण विभाजित स्तंभालेख म्हणतो तो काढता येईल. शेवटचं जे आहे त्याला स्केलच दिलेले 500चं त्यामुळे सोपं आहे बघा. ते तुम्ही 3 जण आहेत आता 3 जण असले म्हणजे काय घाबरायचं काही कारण नाही. ते पण सांगतो बघा तुम्हाला मी 3 जरी असले तर 3 जण असलं काय करायचं ते सांगतो. तेवढं मी समजून लगेच सांगतो बघा जाऊ दे. त्यांनी स्केल दिलेलं 500चं इथं 500 बघा 500 1000 1500 2000
2500, 3000, 3500, 500चा फरक करायचा, बरोबर आहे का? 3500, 4000. हा, आता बघा तिघांची तुम्हाला तिघ हजार दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये. बघा काय दिलं इथं? पैठण, इथं येवला, तिसरं काय आहे? शहापूर. पैठण, येवला, शहापूर. परत पुन्हा तेच आहे, टाऊन गाव. आणि इकडं काय आहे? मीन ऑफ कम्युनिकेशन. काय आहे? कॉम्प्युटेशन म्हणजे साधन. त्याच्यामध्ये सायकल, त्यानंतर बस अँड ऑटो, बस व रिक्षा, शेवटचं वेळी झालं बघा ते. आणि ऑन फूट, पायी. 3 चौघांनी म्हणून सांगितलं असतात आम्ही. आणि एकूण टोटल बघा 3250, 750 आणि 1000. त्यानंतर 1500, 500, 1000, 1250, 500 आणि 500. आता बघा बरं, 1250 आणि 1000 म्हणजे 2250. 1500 2000 आणि 3000 झालं, बरोबर आहे. हे 729 म्हणजे 3250, 700 म्हणजे 4000, हे 5000. स्केल त्यांनी 1000 सांगितलेले, सॉरी 500 सांगितलेले. 1 cm इज इक्वल टू 500. काय करताय कोणते बघूयात. 3 शहरातील 8वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत, म्हणजे विद्यार्थी आहेत बघा ते स्टुडंट, इथं म्हणायचं नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थी संख्या. स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी. हे गाव टाऊन बरोबर आहे. आता इथं 3च गाव आहेत. याकडे पैठण, येवला, इंग्लिश मध्ये पण लिहा, मराठीत पण लिहा. ज्यांनी मराठी, सेमीवाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहा, मराठीवाल्यांनी मराठीत लिहा. आता हे 5000 इथून जायचं बघा. 5000 इथं 4000 झालं. 4, 500 आणि 5000. इथे बघा 5000 झालं. नंतर 3000 इथे बघा. एकूणच बघायचं 2250. आता 500च आहे ना, म्हणजे सॉरी स्केल 500च आणि वेग आता आहे, आणि एकाची किंमत 50 आहे. एका रेषेची किंमत 2250. 2000 च्या पुढे 2250. 2000 2250 वजा 2000 म्हणजे 250 येईल की नाही. मग याला भागायचं त्या किमतीने. एका रेषेची किंमत 50 आहे म्हणजे 250 भागिले 50 5 येईल, म्हणजे 2000 नंतर 5 वगैरे समज. कळलं का? 2000 नंतर 5 वगैरे का? जो काय फरक आला 2000 चे 2250 चा फरक 250 होता. एका रेषेची किंमत 50 आहे म्हणून ते 50 ते किमतीने भागलं तेवढ्या आहे. आता ती गजन आहे तिथं. मग तुम्हाला 3 चौकटी करावी लागते. हे डार्क करा, याला तिरक्या रेषा ओढा, याला रिकामा ठेवा. याला सायकल म्हणा. सायकल हे बस व रिक्षा. शेवटचं ऑन फूट म्हणजे पायी म्हणा. इंग्लिशवाल्याने इंग्लिश, मराठीवाल्याने मराठी. आता 3250 म्हणजे 3000 नंतर परत 3250 आहे. 3250 वजा 3000. आता मी फक्त आराखडा बघतोय सायकलचा. 3000 3250 मधून 3000 गेले 250. 250 ला 50 नाही भागा म्हणजे 5 वगैरे बघा. ओके. आता 1500 म्हणजे सगळी आहे 1500. 1250 वजा 1000 म्हणजे 250 म्हणजे 5च घरी. कळलं का? आता पुढचा रागा घ्या 750. या दोघांची बेरीज करायची. आता नीट ऐका.
हे जे खालचं हे डार्क झालं, पहिली चौकट. हा हे दोघांची बेरीज 3250 750 4000 आहे. 4000 रे ओढायचे. 1500 अधिक 5 2000, 2000 रे ओढायचे. आणि 1250 आणि 500 1750. 1750 पुढे येईल 1500च्या नंतर 250 भागिले 50 5 वगैरे त्याच्यानंतर 1500 नंतर. हा बस वाल्याला आपण तिरक केलेलं आहे बघा, अशा तिरक्या गावड्याच्या मधला भाग. बस वरचा भाग रिकामा ठेवायचा. अशा पद्धतीने तुम्ही सहज काढू शकता. याच्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे त्याची उत्तर तिथे लिहायची आहे तुम्हाला. ती उत्तर सुद्धा तुम्हाला येतील. बघा ही आकृती कोणत्या प्रकारची आहे, स्टेट द टाईप ऑफ ग्राफ लगेच कळतंय बघा. मराठीवाल्याने म्हणायचं विभाजित आणि इंग्लिशवाल्याने म्हणायचं सब डिवायडेड बार ग्राफ. वैशालीची एप्रिल महिन्याची बचत किती, हाऊ मच इज द सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. बघा एप्रिल महिना कुठे आहे, एप्रिल महिना म्हणजे काळं आहे बघा, काळं. वैशालीची पुढे बघा 3, वैशाली म्हणजे शेवटच्या मध्ये 2 भाग आहेत बघा. त्यातला रिकामा भाग आहे मार्च मधली बचत आणि सेव्हिंग इन मार्च आहे, आणि डार्क भाग आहे सेव्हिंग इन एप्रिल आहे. मग बघा बरं तो डार्क भाग जो आहे वैशालीचा तो 600 पर्यंत जातो बघा, मग उत्तर 600 येईल. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.